स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पालक असतील, विद्यार्थी असेल, तसेच इतर कर्मचारी असेल, शिक्षक वृंद असेल, त्यांना या नेचर फाउंडेशनच्या वतीनं आणि स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग वतीनं खूप खूप आपलं स्वागत आहे. स्वागत यासाठी आहे की आरटी ही जे अर्ज प्रक्रिया जी आहे, आरटी अर्ज प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. आरटी राईट टू एज्युकेशन जो शिक्षणाचा अधिकार आहे 21 नुसार आपल्याला संविधानात आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता पहिली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. मोफत संधी आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ही पहिल्या वर्गापासूनच ही संधी उपलब्ध झालेली आहे. याची प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण प्रक्रिया आपल्या सर्वांसाठी आहे. जिल्ह्यात 5,500 जागा म्हणजे नाशिकची बातमी आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.5 लाखाच्या वर या जागा आपल्या विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध झाल्या आहेत. नेमकं या बातमीमध्ये काय आहे ते आपण बघू. बघा, अर्ज करण्यासाठी 10 मार्च पर्यंत मुदत आहे. 10 मार्च पर्यंत काय आहे? 10 मार्च पर्यंत मुदत आहे अर्ज करण्याकरता. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होणार. महत्वाचं अपडेट आहे, ऑनलाईन पद्धतीनेच ही अप्लिकेशन प्रक्रिया होणार आहे. अर्ज करताना अधिकाधिक 10 शाळांची निवड आपल्या सर्वांना करता येणार आहे. ज्यांचा विद्यार्थी हा 31 डिसेंबर पर्यंत, कितीपर्यंत? 31 डिसेंबर 2026 पर्यंत जर आपला विद्यार्थी 6 वर्ष पूर्ण होत असेल, किती वर्ष? 6 वर्ष पूर्ण होत असेल तर आपल्या सर्व पालकांसाठी ही संधी आहे. आणि पहिल्या वर्गातच ही प्रवेश प्रक्रिया होते. दुसरीत होत नाही, तिसरीत नाही, चौथीत नाही, 5वीत नाही. म्हणून आपल्या विद्यार्थ्याचा लाड जो आहे तो पहिल्या वर्गापर्यंत ठीक आहे, म्हणजे 6 वर्षापर्यंत ठीक आहे. पण 6 पासून जर तुम्ही इथं जर पहिलीच आपल्या विद्यार्थ्यात टाकलं तर तुमचा विद्यार्थी 10वी आणि 12वी पर्यंत आपला विद्यार्थी त्या ठिकाणी काय करू शकतो? मोफत शिक्षण करू शकतो आणि आपले 1 रुपये लागणार नाही. नंतर निवासापासून 1 किलोमीटरची किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळांना प्राधान्य आपल्या पालकांना मिळणार आहे. 1 किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी. नंतर घर ते शाळा अंतर गुगल मॅप माध्यमातून निश्चित केले जाणार आहे. नंतर अर्ज करताना लोकेशन अचूक नमूद करणे बंधनकारक आहे. लोकेशन तुमचं अचूक चुकलं नाही पाहिजे. नंतर उपलब्ध जागांची प्रतीक्षा यादी सुद्धा उपलब्ध करता येणार आहे. जेवढ्या जागा उपलब्ध आहे तेवढ्याच विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट सुद्धा या ठिकाणी लावणार आहे. नेमकं काय आहे बघू आपण. यात संपूर्ण या बातमीमध्ये काय आहे ते बघू. बघा, बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिमानुसार या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्यभरात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील सुमारे 8,500 तर नाशिक जिल्ह्यातील सुमारे 400. 8,500 लक्षात ठेवा. 8,500 काय आहेत? जागा आहेत. म्हणजे 8,500 जागा नाही, शाळा आहेत. 8,500 शाळांनी या ठिकाणी नोंद केलेली आहे याच्यावरती. कशावरती? आरटीआयच्या पोर्टलवरती. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली तसेच पूर्व प्राथमिक स्तरावरील 25% राखीव जागांवरती प्रवेशासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे. शिक्षण संचालनामार्फत डिसेंबर मध्ये शाळा नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आलेली होती. यासाठी शाळांना जानेवारी पर्यंत अखेरपर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली होती. राज्यातील 8,500 नोंदणी केलेली असून, शाळांनी नोंदणी केली असून आरटीआय ती संधी मग कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे, कोणत्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे? तर ही जी संधी आहे ही संधी आपल्याला मिळणार आहे जी अनुसूचित जाती म्हणजे एससी, नंतर अनुसूचित जमाती म्हणजे एसटी, नंतर विमुक्त जमाती म्हणजे विजे एनटी जे आहेत ते, नंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी, नंतर विशेष म्हणजे इतर मागास म्हणजे ओबीसी आणि विशेष म्हणजे एसबीसी, आणि तसेच HIV बाधित असतील विद्यार्थी किंवा प्रभावित असेल किंवा दिव्यांग असतील, अनाथ असतील, वार्षिक उत्पन्न ज्यांचं 1 लाखाच्या खाली असेल किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता ही संधी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांकरिता ही संधी उपलब्ध आहे. ज्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या खाली आहे त्यांना सुद्धा ही संधी असणार आहे. ह्या ज्या जागा आहेत या जागा 1,12,000 पेक्षा जास्त ह्या जागा आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता असणार आहे. ही जी संधी आहे ही संधी ज्यांचं 31 डिसेंबर 2026 पर्यंत ज्यांचं काय 6 वर्ष पूर्ण होत आहे असा विद्यार्थी या ठिकाणी अप्लिकेबल असू शकते आणि त्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे. या माध्यमातून आपण जर माझा व्हिडिओ बघत असाल तर ही जी संधी आहे ही संपूर्ण पालकांना ही माहिती द्या. शिक्षकांना सांगितलं तर ही माहिती द्या, ज्या माध्यमातून तळागाळातील गरीब होतकरू विद्यार्थी हे पैसे देऊन शिक्षण घेऊ शकत नाही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये, तर त्यांना ही संधी उपलब्ध करून द्या. सेमी इंग्रजी शाळा असतील त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे.
आणि ऑनलाईन अप्लिकेशन करायला सांगा, ज्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सुद्धा करतो आहे, जनजागृती आम्ही करतो आहे. शासनाच्या माध्यमातून जनजागृती ही फक्त बातमीच्या माध्यमातून होत नसते, तर यासारखे व्हिडिओ जर आपण बनवले तर लोकांपर्यंत आपण पोहोचेल आणि या माध्यमातून आम्ही स्वतः अप्लिकेशन फॉर्म भरून देण्यासाठी मदत करतोय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपला जॉईन व्हा, मेसेज करा की सर आम्हाला अप्लिकेशन करायचं आहे. महाराष्ट्रातील कोणीही विद्यार्थी असो, कुठलाही असो, कोणताही विद्यार्थी असो, कोणत्याही जिल्ह्यातील असेल तरी आम्ही त्यांना मदत करतो आहे. आपण जर आमच्या चॅनलला जुळले नसेल तर नक्की जुळा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणताही अपडेट किंवा मदत आम्ही आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.